Okay. So in the last lecture, we were discussing preparation of alcohols, na? So now preparation of alcohol मध्ये आपण second method of preparation बघत होतो. From alkene. काय बघत होतो? From alkene. आता from alkene जेव्हा आपण बघतो, अल्किन मध्येच आपण बघितलं की जेव्हा आपण ऍसिड हायड्रेशन ऑफ अल्किन करतो, त्या ऍसिड हायड्रेशन ऑफ अल्किन मध्ये आपल्याला एकमेव अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोल मिळतो, तो इथिल अल्कोहोल आहे. दुसरा कोणताही अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोल मिळत नाही. मग त्यासाठी आपण काय केलेलं होतं, नेक्स्ट मेथड बघणार आहे हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. काय बघणार आहे? काय बघणार आहे? हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन ऑफ काय असणार आहे तर अल्किन. हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. आता हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन ऑफ अल्किन मध्ये बघा, सेकंड मेथड फ्रॉम अल्किन मधलीच कोणती मेथड आहे? सेकंड मेथड बाय हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन, बाय हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन ऑफ काय बघूया तर अल्किन. बाय हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन ऑफ काय बघूया तर अल्किन. काय असते बघूया. सगळ्यात पहिला तुम्ही अल्किन घेतला, सी डबल बॉन्ड काय घेतला तर सी. हा बेसिक रिएक्शन दाखवतोय तुम्हाला. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट करणार आहे तर डायबोरेन. डायबोरेन काय असणार आहे तर B2H6. डायबोरेन काय असणार आहे? B2H6. ह्याला इन प्रेझेन्स ऑफ टेट्राहायड्रोफ्युरेन ट्रीट करायचं. नाउ इट इज बॅलन्सिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. बोरॉन जो डायबोरेन आहे तो ऍक्च्युली BH3 च्या फॉर्म मध्ये असतो. कशाच्या फॉर्म मध्ये असतो? BH3. म्हणजे एका हायड्रोजनला किती व्हॅलेन्सी आहे? 3. एका हायड्रोजनला किती व्हॅलेन्सी आहे? 3. ह्या केसमध्ये बोरॉन निगेटिव्ह कन्सिडर केला जातो आणि हायड्रोजन काय कन्सिडर केला जातो तर पॉझिटिव्ह. बोरॉन निगेटिव्ह आणि हायड्रोजन पॉझिटिव्ह. इथं बाय हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन ऑफ अल्किन मध्ये अँटी मॉर्कोनिकॉफ्स रूल फॉलो होतो. काय कसला रूल फॉलो होतो? What does anti-Markovnikov rule states? Anti-Markovnikov rule says कि the negative part of reagent will go to that carbon which contains less or more number of hydrogen atom. एक मिनिट, मी काय करते तर असा अल्किन घेते जिथं तुम्हाला समजेल पण. प्रोपीन घेते सगळ्यात बेसिक. CH3 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड काय आहे तर CH2. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट करूया? डायबोरेन. इथं काय येणार आहे तर B2H6. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? टेट्राहायड्रोफ्युरेन्सच्या प्रेझेन्स मध्ये. सो व्हॉट डज दिस रूल स्टेट्स की हा नेगेटिव्ह आहे आणि हा काय आहे तर पॉझिटिव्ह. The negative part of reagent goes to that carbon which contains more number of hydrogen atom and the positive part goes to that carbon which contains less. पण इथं व्हॅलेन्सी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते, कारण एका बोरॉनची व्हॅलेन्सी किती असते? एका बोरॉनची व्हॅलेन्सी किती असते तर 3. एका बोरॉनची व्हॅलेन्सी किती असते तर 3. जर एका बोरॉनची व्हॅलेन्सी 3 आहे तर अल्किन ग्रुप जेव्हा कशामध्ये कन्वर्ट होतो? अल्किल मध्ये. तर एका अल्किलची व्हॅलेन्सी काय असते? 1. मग बोरॉनची व्हॅलेन्सी 3 आहे आणि अल्किलची व्हॅलेन्सी 1 आहे. म्हणजे एका बोरॉनला किती अल्काइल ग्रुप जॉईन होणार आहेत? बोरॉनची व्हॅलेन्सी काय आहे म्हटलं मी तुम्हाला? 3. आणि अल्काइलची व्हॅलेन्सी काय आहे म्हटले? अल्काइलची व्हॅलेन्सी काय आहे म्हटले? 1. मग तुम्हाला एका बोरॉनला किती अल्काइल ग्रुप जॉईन होणार आहेत तर 3. किती अल्काइल ग्रुप जॉईन होणार? 3. आहेत किती बोरॉन? 2. मग 2 ला किती अल्किल ग्रुप लागणार आहेत? 6. म्हणून आपण ह्याला बॅलन्सिंगला मल्टिप्लाय बाय काय करायचं? 6. आणि हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन ऑफ अल्किनला
कसला रूल फॉलो होतो? मार्कोनिकॉफ्स रूल फॉलो होतो का अँटी मार्कोनिकॉफ्स रूल फॉलो होतो? अँटी मार्कोनिकॉफ्स. अँटी मार्कोनिकॉफ्स रूल काय म्हणतो? द नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल गो टू दॅट कार्बन विच कंटेन्स more number of hydrogen atom and the positive part will go to that carbon which contains less. आता इथं जॉईनिंग कसं होतं बघा. हा हायड्रोजन तर जॉईन झाला एका कार्बनला एक हायड्रोजन, अशा 6 कार्बनला 6, म्हणजे हा ग्रुप कसा होणार आहे? CH3 CH2 CH2 डॅश, CH3 CH2 CH2 डॅश. बघा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 डॅश, परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 डॅश, परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 डॅश. आणि तो जॉईन काय होणार आहे तर बोरॉन. एका बोरॉनला किती अल्काइल ग्रुप जॉईन झाले? 3. एका बोरॉनला किती अल्काइल ग्रुप जॉईन झाले? 3. समजते का मी काय सांगितलं? एका बोरॉनला किती अल्काइल ग्रुप जॉईन झाले? 3. सो हा ट्राय अल्किल बोरेन फॉर्म झाला. काय फॉर्म झाला? पण आहेत किती बोरॉन? 2 ना, म्हणजे याला मल्टिप्लाय बाय आपण काय करू शकतो? सो हा ट्राय अल्किल बोरेन झाला. काय झाला? काय झाला? हा ट्राय अल्किल काय झाला तर बोरेन. आता हा ट्राय अल्किल बोरेन आहे. पुढे बघा, हा ट्राय अल्किल बोरेन आपण ह्याला असं पण लिहू शकतो, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2. इथं काय घेऊया? थ्राईस. आणि इथं काय घेऊया तर बी. ह्याला कशाबरोबर ट्रीट करायचं? पर ऑक्साइड्स. कशाबरोबर ट्रीट करायचं? पर ऑक्साइड. आणि जेव्हा आपण पर ऑक्साइड बरोबर ट्रीट करतो तर हा किती टाइम येणार आहे? 3 टाइम्स CH3 CH2 CH2. इथं काय येणार आहे तर OH. 3 अल्काइल ग्रुप आहेत ना, हा बॉन्ड इथं टोटली काय झाला? ब्रेक. म्हणजे हा पण बॉन्ड काय झाला? ब्रेक. हा पण बॉन्ड काय झाला? ब्रेक. हा पण बॉन्ड काय झाला? ब्रेक. दर ह्याला एक OH ग्रुप, दर ह्याला मग 3 अल्काइल ग्रुपला 3 OH ग्रुप. मग बोरॉन बाहेर पडला. मग एका बोरॉनला किती OH लागणार आहे तर 3. सो इथं काय येणार आहे? OH प्लस. म्हणजे याचं नाव काय असणार आहे? एन प्रोपिल अल्कोहोल. काय नाव असणार आहे याचं? काय नाव असणार आहे याचं? एन प्रोपिल अल्कोहोल. काय नाव असणार आहे याचं? एन प्रोपिल काय असणार आहे तर अल्कोहोल. लक्षात येते का? येस ऑर नो? येस ऑर नो? इथं 2 वगैरे घ्यायची गरज नाहीये. ट्राय एन प्रोपाइल बोरेन आहे हा जो फॉर्म झाला, ह्याचं नाव काय आहे? ट्राय एन प्रोपाइल काय आहे तर बोरेन. आणि हा ट्राय एन प्रोपाइल बोरेन तुम्हाला काय देणार आहे? पर ऑक्साइड बरोबर ट्रीट करून त्यातला बॉन्ड काय होणार आहे? ब्रेक. आणि तिथं काय लावणार आहे तर OH. काय लावणार आहे? समजतंय? येस ऑर नो? येस ऑर नो? लक्षात येते का मी काय सांगते ते? ठीक आहे. हे झाले एक नॉर्मल रिॲक्शन. हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन ऑफ अल्किन तुम्हाला काय मिळतं? मेनली कसले अल्कोहोल मिळतात? प्रायमरी अल्कोहोल. कसले अल्कोहोल मिळतात? जे तुम्हाला ऍसिड हायड्रेशन ऑफ अल्किन मिळू शकत नाही. कोणाला मिळू शकत नाही? ऍसिड हायड्रेशन ऑफ अल्किन तुम्हाला मिळू शकत नाही. पण हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन ऑफ अल्किन तुम्हाला काय मिळू शकतं? प्रायमरी अल्कोहोल मिळू शकतं. पण तिथे एक कंडिशन आहे. तुमचा जो अल्किन आहे, कोण आहे तो? अल्किन कसा असायला पाहिजे? टर्मिनल अल्किन. जो अल्किन आहे तो अल्किन कसा असायला पाहिजे? टर्मिनल अल्किन म्हणजे काय सांगा? कार्बन कार्बन डबल बॉन्ड कुठं असायला पाहिजे? फर्स्ट कार्बन. कोणाला असायला पाहिजे? हा, म्हणजे ह्या केसमध्ये आता अजून एक आपण त्याचं काय म्हणतो बेस बघूया, बेस रिॲक्शन बघूया. तर काय येणार आहे? R सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड काय आहे तर CH2. ह्याला कशाबरोबर ट्रीट केलं? डायबोरेन. डायबोरेन काय आहे तर B2H6. कोणाच्या प्रेझेन्सच्या ह्याच्यामध्ये? टेट्रा हायड्रो काय येणार आहे तर फ्युरेन. काय येणार आहे? टेट्रा हायड्रो काय येणार आहे तर फ्युरेन. एकच मिनिट बाळा. ओके.
सो हा टर्मिनल अल्किन आहे. कसला अल्किन आहे बाळांनो हा? कसला अल्किन आहे बाळांनो हा? टर्मिनल अल्किन. या टर्मिनल अल्किन मध्ये डायबोरेन आहे. डायबोरेन म्हणजे काय असते तर B2H काय असणार आहे तर 6. मी तुम्हाला परत सांगते B2H6 म्हणजे काय असते? 2 टाइम्स काय असते? BH3 म्हणजे एका बोरॉनला किती हायड्रोजन जॉईन होणार आहेत तर 3. एका बोरॉनला किती हायड्रोजन जॉईन होणार आहेत? 3. ठीक आहे, फाईन. मग इथं काय करायचं? हे 3 हायड्रोजन्स आहेत. इथं हे 3 + 3 किती होणार आहेत? 6. म्हणजे तुम्ही अल्किन ग्रुप बॅलन्सिंग साठी किती घेणार आहे? 6. इथं 6 घेणार अल्किन ग्रुप. बोरॉन 2 आहेत. एका बोरॉनला 3 अल्काइल ग्रुप लागणार आहेत. 2 बोरॉनला किती अल्काइल ग्रुप लागणार आहेत? 6 लागणार आहेत. सो इथं काय होणार आहे? R सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 इथं काय येणार आहे तर थ्राइस B आणि हे किती टाइम्स येणार आहे तर 2 टाइम्स. हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन ऑफ अल्किनच्या केसमध्ये कोणता रूल फॉलो होतो? अँटी मॉर्कोनिकॉफ्स. अँटी मॉर्कोनिकॉफ्स रूल काय म्हणतो? हा नेगेटिव्ह पार्ट आहे आणि हा काय आहे तर पॉझिटिव्ह. So negative part of reagent goes to that carbon which contains more and positive part goes to that carbon which contains less. म्हणजे इथं काय येणार आहे? RCH2CH2 thrice B म्हणजे हा कोण फॉर्म झाला? ट्राय एन अल्किल बोरेन. काय फॉर्म झाला? ट्राय एन अल्किल बोरेन. आता हा ट्राय एन अल्किल बोरेन झाला. मग ठीक आहे, पुढं हा परत RCH2 सिंगल बॉन्ड CH2 थ्राइस इथं B. ह्याला कशाबरोबर ट्रीट करणार आहे? पर ऑक्साइड. पर ऑक्साइड किती असणार आहेत तर 3 मोल. सो इथं काय येणार आहे? 3 टाइम्स R डॅश CH2 डॅश CH2 इथं काय येणार आहे तर OH प्लस. इथं काय येणार आहे? BOH काय येणार आहे तर थ्राइस. काय येणार आहे? काय येणार आहे? BOH काय येणार आहे तर थ्राइस. लक्षात येतंय का? येस ऑर नो? म्हणजे हा कोण फॉर्म झाला? एन अल्किल काय फॉर्म झाला तर अल्कोहोल. काय फॉर्म झाला? एन अल्किल अल्कोहोल. समजतंय? काय करतोय माहित आहे ना आपण काय बघतोय? प्रिपरेशन. कोणाचं प्रिपरेशन? अल्कोहोलचं. कोणापासून? अल्किन पासून. कोणती मेथड? बाय हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन ऑफ काय असणार आहे तर अल्किन. सो पहिला आपण टर्मिनल अल्किन घेतला प्रोपीन, त्याला डायबोरेन बरोबर ट्रीट केलं टेट्राहायड्रोफ्युरेनच्या प्रेझेन्स मध्ये. नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल गो टू दॅट कार्बन विच कंटेन्स मोर अँड पॉझिटिव्ह पार्ट विल गो टू दॅट कार्बन विच कंटेन्स लेस. सो इथं आपल्याला मिळताना ट्राय एन प्रोपिल काय मिळणार आहे तर बोरेन. हा जो ट्राय एन प्रोपिल बोरेन आहे ह्याला पर ऑक्साइड बरोबर ट्रीट केला तर हा 3 अल्काइल ग्रुप आहेत तर त्याला 3 OH ग्रुप जॉईन होणार आहेत. सो 3 टाइम्स CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 OH प्लस BOH थ्राइस म्हणजे हा कोण फॉर्म झाला तर एन प्रोपिल काय झाला? अल्कोहोल. येते का लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? हा इथं बघा, हा अल्किन आहे, त्याला डायबोरेन बरोबर ट्रीट केलं, मायनस आणि काय येणार आहे प्लस. अँटी मॉर्कोनिकॉफ्स रूल फॉलो होणार आहे. अँटी मॉर्कोनिकॉफ्स रूल म्हणतो नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट गोज टू दॅट कार्बन विच कंटेन्स मोर अँड पॉझिटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन विच कंटेन्स लेस. एका बोरॉनची व्हॅलेन्सी किती आहे? 3 आहेत. किती बोरॉन? 2. मग 2 बोरॉनची व्हॅलेन्सी किती होणार आहे तर 6. त्यामुळे आपण किती अल्किन ग्रुप घेतले? 6 अल्किन ग्रुप घेतले. मग आपल्याला 2 टाइम्स RCH2CH2 थ्राइस B दॅट इज ट्राय एन अल्किल काय मिळालं तर बोरेन. ह्या ट्राय एन अल्किल बोरेनला कशाबरोबर ट्रीट केलं? पर ऑक्साइड. कशाबरोबर ट्रीट केलं? पर ऑक्साइड. तर इथून बॉन्ड काय झाला तर ब्रेक. सो 3 टाइम्स CH2CH 3 टाइम्स R डॅश CH2CH2 OH एन अल्किल अल्कोहोल BOH थ्राइस. समजते इथंपर्यंत? येस ऑर नो? येस ऑर नो? आला का लक्षात मी काय सांगतेय? रिॲक्शन लक्षात आली का? हा, मी तुम्हाला काय म्हटलं?
हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन हे कशासाठी करतो आपण? हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन ऑफ अल्किन कशासाठी करतो? टू ऑब्टेन विच अल्कोहोल? प्रायमरी अल्कोहोल. कसले अल्कोहोल ऑब्टेन करण्यासाठी? प्रायमरी. आता इथं बघा, आयसोब्युटिलिन घेतो, CH3 सिंगल बॉन्ड C, इथं काय येणार आहे? CH3 डबल बॉन्ड काय येणार आहे? CH2. ह्याला डायबोरेन बरोबर ट्रीट करणार, B2H6. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? टेट्राहायड्रोफ्युरेन. हा निगेटिव्ह आहे आणि हा काय तर पॉझिटिव्ह. परत दोन बोरॉन आहेत, एका बोरॉनची व्हॅलेन्सी 3 असते, दोन बोरॉनची व्हॅलेन्सी किती असणार आहे तर 6. त्यामुळे आपण अल्किन ग्रुप किती घेणार आहे? 6. हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन ऑफ अल्किनच्या केसमध्ये कसला रूल फॉलो होतो? अँटी मॉर्कोनिकॉफ्स रूल. त्या अँटी मॉर्कोनिकॉफ्स रूल प्रमाणे नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल गो टू दॅट कार्बन विच कंटेन्स मोर number of hydrogen atoms and positive part will go to that carbon which contains less. So इथं काय येणार आहे? CH3 single bond CH3. इथं काय येणार आहे? H. इथं काय येणार आहे? CH2. हा काय येणार आहे? थ्राइस B. आणि हे दोनदा बोरॉन आहे म्हणून ह्याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे? 2. मग याचं नाव काय असणार आहे? ट्राय आयसो ब्युटाइल बोरेन. ट्राय आयसोब्युटाइल काय येणार आहे? बोरेन. सो ट्राय आयसोब्युटाइल बोरेन मध्ये पुढं CH3 सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 3 टाइम्स. ह्याला बोरॉन होता, ह्याला ट्रीट करताना कशाबरोबर ट्रीट करणार आहे? पर ऑक्साइड. पर ऑक्साइड का 3 घेतो माहित आहे ना? कारण आपल्याकडे अल्काइल ग्रुप किती आहेत तर 3. काय किती आहेत? अल्काइल ग्रुप 3 आहेत. सो इथं पुढे रिएक्शन होताना काय होणार आहे तर 3 टाइम्स CH3 सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2. इथं काय येणार आहे तर OH प्लस BOH थ्राइस. बाळांनो, ह्या BOH थ्राइस ला असं पण लिहितात, H3BO काय लिहितो तर 3. ह्याचं नाव काय येणार आहे? आयसोब्युटिल. काय? आयसोब्युटिल. आयसोब्युटिल अल्कोहोल. काय येणार आहे? आयसोब्युटिल अल्कोहोल. लक्षात येते? येस ऑर नो? लिहून घ्या. कालचं ऍसिड हायड्रेशन लिहून घेतले ना सगळं? हा, लिहून घ्या पटकन. तर तुमच्यासाठी न बघितलेलेच होते. 11वीला हे झालेलेच मैत्र, 11वीला हे झालेले आहेत. ही रिएक्शन जी होती ही अजून एकदा आपण बघितली. आता जी आपण मेथड बघणार आहे ती टोटली नवीन असणार. टोटली नवीन मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ व्हॉट? फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. फॉर द प्रिपरेशन ऑफ. ठीक आहे. सो कोणती मेथड आहे? थर्ड वन फॉर प्रिपरेशन मेथड ऑफ अल्कोहोल इज फ्रॉम carbonyl compounds, from carbonyl compounds and Grignard's reagent. Which reagent? From carbonyl compounds and which reagents? Grignard's reagent. Which reagent? Grignard's reagent. Grignard's reagent तर माहित आहे ना की नाही माहित? माहित. तर इथं तिन्ही टाइप ऑफ अल्कोहोल्स आपण बनवू शकतो. प्रायमरी अल्कोहोल पण बनवू शकतो, सेकंडरी अल्कोहोल पण बनवू शकतो, टर्शरी अल्कोहोल पण बनवू शकतो. कसं? बघा, फॉर्मल्डिहाइड. कोण कोण बाळांनो? फॉर्मल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजंट. फॉर्मल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजंट कसला अल्कोहोल देतो? प्रायमरी अल्कोहोल. एनिअल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजंट कसला अल्कोहोल देतो? सेकंडरी अल्कोहोल. कसला अल्कोहोल देतो? कसला अल्कोहोल देतो? सेकंडरी. एनिअल्डिहाइड असताना त्याला फॉर्मल्डिहाइड नसायला पाहिजे. तो काय नसायला पाहिजे? तो मग फॉर्मल्डिहाइड म्हणजे दाखवते आणि एनिअल्डिहाइडचा फरकही दाखवते.
अल्डिहाइडच आहेत पण एक छोटासा फरक आहे. आणि कीटोन प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजन. कीटोन प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजन कसला अल्कोहोल देतं? टर्शरी अल्कोहोल. काय देतं? टर्शरी अल्कोहोल. सगळ्यात पहिला बघूया फॉर्मल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजन. काय बघूया? फॉर्मल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजन. सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचं. हा फॉर्मल्डिहाइड आहे, HCH डबल बॉन्ड काय आहे तर O. ह्याचं नाव काय आहे सांगा? याचं नाव आहे फॉर्मल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजन R-MgX. हा ग्रिग्नार्ड्स रिएजन आहे. कार्बोनिल कंपाऊंड आहे ना, त्यातला जो C डबल बॉन्ड आहे, कसला बॉन्ड आहे? C डबल बॉन्ड. हा जर ट्रान्सफर झाला तर इथं काय येतंय? मायनस आणि इथं काय येतंय? प्लस. समजते का मी काय सांगते? C डबल बॉन्ड आहे, त्यातला हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला तर काय येणार आहे? मायनस आणि इथं काय येणार आहे तर प्लस. R हा मायनस आहे आणि MgX काय आहे तर प्लस. MgX काय आहे तर प्लस. जरा प्लीज इथे लक्ष द्यायचं. जेव्हा अनसॅच्युरेशन म्हणजे हा C डबल बॉन्ड हो, त्यातला पाय बॉन्ड ब्रेक होणार ना, जेव्हा बॉन्ड ब्रेकिंग पाय बॉन्ड ऍडिशन रिएक्शन असते. कसली रिएक्शन असते? ऍडिशन. त्याला प्लसला मायनस आणि मायनसला प्लस जॉईन होते. प्लसला मायनस आणि मायनसला प्लस. मग इथं काय असणार आहे? हा निगेटिव्ह आहे, हा कोणाला जॉईन होणार आहे तर पॉझिटिव्ह. आणि हा जो पॉझिटिव्ह आहे कोणाला जॉईन होणार आहे तर निगेटिव्ह. ही रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये क्रिएट होते? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये क्रिएट होते. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये क्रिएट होते? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. मग इथं परत काय येणार आहे? HCH इथं OMgX. लक्ष द्या हा O मायनस आहे, त्याला MgX काय जॉईन झाला? प्लस. पॉझिटिव्हली चार्ज होता. MgX काय होता? पॉझिटिव्हली चार्ज. तो इथं OMgX आणि इथं परत R ग्रुप जॉईन झाला. ह्याला आपण कसला कॉम्प्लेक्स म्हणतो बाळांनो? Mg कॉम्प्लेक्स. कसला कॉम्प्लेक्स आहे हा? Mg कॉम्प्लेक्स. जरा इथं लक्ष द्या. Mg कॉम्प्लेक्स. पुढं ह्याचं हायड्रोलायसिस करायचं म्हणजे ह्याला वॉटर बरोबर ट्रीट करायचं. कसल्या कंडिशनला? ऍसिडिक कंडिशनला. वॉटर बरोबर ट्रीट करायचं ऍसिडिक कंडिशन. सो हा O मायनस आणि हा MgX काय आहे तर प्लस. सो हा प्लस ला काय रिप्लेस होणार आहे तर प्लस. सो प्लसला जर प्लस रिप्लेस झाला तर इथं काय येणार आहे? HCH. इथं काय येणार आहे? R. इथं काय येणार आहे तर OH. सो याचं नाव RCH2OH. RCH2OH प्लस. बाहेर काय पडला? O मायनस MgX प्लसला प्लस रिप्लेस झाला. कोण बाहेर पडला? MgX. मग इथं काय येणार आहे? हा मॅग्नेशियम आहे, ह्याला हॅलोजन आहे आणि ह्याला काय जॉईन होणार आहे तर OH. सो हा RCH2 काय आहे तर OH. काय असणार आहे RCH2OH? कसला अल्कोहोल असणार आहे? ज्या कार्बनला OH जॉईन आहे त्याला अजून एकच अल्काइल ग्रुप जॉईन आहे. कसला अल्कोहोल असणार आहे? प्रायमरी. कसला अल्कोहोल असणार आहे? ह्याला लिहिताना मी असं पण लिहू शकते RCH2 काय येणार आहे तर OH. हा कसला अल्कोहोल झाला? प्रायमरी. समजतंय कोण होता तो? स्टार्टिंग मटेरियल कोण होता? फॉर्मल्डिहाइड. अल्डिहाइड म्हणजे काय असतं? इकडे बघा. अल्डिहाइड म्हणजे C डबल बॉन्ड O काय असते तर H. जर ही जी राहिलेली व्हॅलेन्सी पण हायड्रोजन सॅटिस्फाय केली, राहिलेली व्हॅलेन्सी पण, तर तो फॉर्मल्डिहाइड. तर तो कोण आहे? फॉर्मल्डिहाइड. तर तो कोण आहे? फॉर्मल्डिहाइड. आता पुढं बघा हा, इथं H सोडून कोणताही अल्काइल ग्रुप येत असेल, कोणताही अल्काइल ग्रुप, कोणताही, तर ह्याला आपण काय म्हणतो? एनिअल्डिहाइड. काय म्हणतो आपण याला? एनिअल्डिहाइड. ठीक आहे.
सो हा प्रायमरी अल्कोहोल समजला. ह्याचे एक्झाम्पल्स बघूया. हा, इथे एक लिमिटेशन आहे बाळांनो. इथली लिमिटेशन काय आहे? मिथाइल अल्कोहोल. काय काय बाळांनो? काय बाळांनो? इथं बघा की मिथाइल अल्कोहोल. मिथाइल अल्कोहोल कोण असतं? मिथाइल अल्कोहोल एक कार्बनचा अल्कोहोल म्हणजे कोण? CH3OH. मिथाइल अल्कोहोल कॅन नॉट बी ऑब्टेन्ड बाय दिस मेथड. एक कार्बनचा अल्कोहोल आपण या मेथडनं बनवू शकत नाही. विचारतात which of the following alcohol cannot be obtained by using Grignard's reagent and carbonyl compounds. मिथाइल अल्कोहोल काय बनवू शकत नाही? काय बनवू शकत नाही? मिथाइल अल्कोहोल. मिथाइल अल्कोहोल that is CH3OH cannot be obtained by this method. Cannot be obtained by this method. या मेथडनं तुम्ही काय बनवू शकत नाही? मिथाइल अल्कोहोल बनवू शकत. म्हणजे मिनिमम किती कार्बन पाहिजे? बनवूया, इथाइल अल्कोहोल बनवू शकतो. ठीक, कसं बनवणार आहे? पहिला फॉर्माल्डिहाइड तर फिक्स मध्ये आहे. कोण आहे फॉर्माल्डिहाइड? HCH डबल बॉन्ड काय आहे तर O. हा फॉर्माल्डिहाइड. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट केलं? CH3MgBr. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. हा मायनस आहे आणि हा MgBr काय आहे तर प्लस. हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला तर हा मायनस आहे आणि इथं काय येणार आहे तर प्लस. प्लसला काय जॉईन येणार आहे? हा प्लस आहे, प्लसला काय जॉईन होणार आहे? मायनस. हा मायनस आहे, मायनसला काय जॉईन होणार आहे? सो इथं मिळताना काय मिळणार आहे? HCHOMgBr आणि इथं काय येणार आहे? CH3. ह्याला आपण काय म्हणतो बाळांनो? ह्याला आपण काय म्हणतो बाळांनो? Mg कॉम्प्लेक्स. काय म्हणतो? आणि तो अनस्टेबल आहे. Mg कॉम्प्लेक्स अनस्टेबल आहे म्हणून त्याला कशामध्ये लिहितो? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. Mg कॉम्प्लेक्स अनस्टेबल आहे म्हणून त्याला कशामध्ये लिहितो? स्क्वेअर ब्रॅकेट. इथं HOH. इथं H प्लस आणि काय येणार आहे तर OH काय येणार आहे तर मायनस. हा मायनस आणि हा MgBr काय येणार आहे तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे? सबस्टिट्यूशनला प्लसला प्लस, मायनसला मायनस. ऍडिशनला जेव्हा तुमचं पाय बॉन्ड ब्रेक होणार आहे त्यावेळी मायनसला प्लस, प्लसला मायनस. म्हणजे इथं काय येणार आहे बघा परत? HCH. इथं काय येणार आहे? CH3. इथं काय येणार आहे? OH. प्लस इथं काय येणार आहे तर MgBr आणि काय असते तर OH. CH3CH2OH. कोण आहे हा CH3CH2OH म्हणजे? CH3CH2OH. येस, इथाइल अल्कोहोल. 2 कार्बनचा आहे ना? 2 कार्बनचा आहे तर काय फॉर्म होणार आहे? इथाइल अल्कोहोल. आलं का लक्षात? आता तुम्हाला म्हटलं की ऑब्टेन. क्वेश्चन असा म्हटला की ऑब्टेन N-प्रोपिल अल्कोहोल. ऑब्टेन N-प्रोपिल अल्कोहोल using काय using? using Grignard's reagent. जर तुम्हाला म्हटलंय अल्कोहोल ऑब्टेन करा ग्रिग्नार्ड्स रिएजंट पासून तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की प्रायमरी अल्कोहोल आहे म्हणजे स्टार्टिंग मटेरियल काय असणार आहे? फॉर्मल्डिहाइड. काय असणार आहे स्टार्टिंग मटेरियल? मग ठीक आहे, आपण हे बघूया. एन प्रोपिल अल्कोहोल म्हणजे किती कार्बन असतात? 3. CH3 CH2 CH2. इथं काय येणार आहे? OH. येते का लक्षात? CH3 CH2 CH2 काय आहे तर OH. ह्यातला हा जो CH2OH आहे ना, हा अल्डिहाइडिक ग्रुप मधला आहे. फॉर्मल्डिहाइड मधला. कशामधला? CH2OH मधला CH2O हा फॉर्मल्डिहाइडचा आहे. कशाचा आहे? फॉर्मल्डिहाइड. राहिले किती कार्बन इथं?
2. म्हणजे ग्रिग्नार्ड्स रिएजन मध्ये किती कार्बन असायला पाहिजे? ग्रिग्नार्ड्स रिएजन मध्ये किती कार्बन असायला पाहिजे? 2. समज में आ रहा है क्या? तुम्हाला डायरेक्टली म्हणलंय एन प्रोपिल अल्कोहोल बनवा ग्रिग्नार्ड्स रिएजन वापरून. कोणता ग्रिग्नार्ड्स रिएजन? काय सांगितलेलं नाही. मग मला माहित आहे की प्रायमरी अल्कोहोल आहे. कसला अल्कोहोल आहे? तर कंपल्सरी मला काय लागणार आहे? फॉर्मल्डिहाइड. मग ठीक आहे, फॉर्मल्डिहाइडचं स्ट्रक्चर काय असते? HCH डबल बॉन्ड O प्लस इथं काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 Mg काय येणार आहे तर Br. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. हा बॉन्ड जर इथं शिफ्ट झाला तर इथं मायनस आणि इथं काय येणार आहे तर प्लस येणार ना. आणि हा CH2 हा मायनस आहे आणि हा MgBr काय आहे तर प्लस. बरोबर, प्लसला काय जॉईन होणार आहे? मायनस. मायनसला काय जॉईन होणार आहे? मग मिळणार काय आहे? HCHO Mg काय येणार आहे? Br. खाली काय येणार आहे? CH2 आणि मग CH3. CH2 CH3 म्हणजे हा कसला कॉम्प्लेक्स फॉर्म झाला? कसला कॉम्प्लेक्स फॉर्म झाला? कसला कॉम्प्लेक्स फॉर्म झाला? Mg कॉम्प्लेक्स. काय फॉर्म झाला? हो, व्हॅलेन्सी तिथूनच ब्रेक झाला. इथून ब्रेक झाला का इथून ब्रेक झाला? इथून ब्रेक झाला. मग जिथून ब्रेक झाला तोच जॉईन होणार. तुम्ही त्याला जर CH3 लावलं पहिला तर CH3 ला व्हॅलेन्सीच नाहीये. समजते का? येस ऑर नो? हा CH2 इथून ब्रेक झाला तर हाच जॉईन करायचा. जिथून ब्रेक झाला तिथूनच जॉईन करायचं. उलट लिहायचं? उलट लिहायचं नाही. बरं, Mg कॉम्प्लेक्स पुढे काय करतो आपण ह्याचं? हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस इन व्हॉट कंडिशन? ऍसिडिक कंडिशन. विच कंडिशन? ठीक आहे, हा O मायनस आहे आणि हा MgBr काय आहे तर प्लस. हा MgBr प्लस आहे आणि हा H पण काय आहे तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लस. मग प्लसला प्लस रिप्लेस झाला तर इथं काय येणार आहे? HCH CH2 आणि काय येणार आहे? CH3 आणि इथं काय येणार आहे तर OH. मग हा CH3 CH2 CH2 OH कोण फॉर्म झाला सांगा? CH3 CH2 CH2 OH कोण फॉर्म झाला सांगा? N प्रोपिल अल्कोहोल. कोण फॉर्म झाला? कोण फॉर्म झाला? N प्रोपिल अल्कोहोल. लक्षात येते का? येस ऑर नो? बाय प्रोडक्ट काय असणार आहे बाळांनो? इथं Mg, इथं Br आणि इथं काय येणार आहे तर OH. समजलं का? येस ऑर नो? हे आपण प्रायमरी अल्कोहोल बघितलं. काय बघितलं? काय बघितलं? प्रायमरी अल्कोहोल. असंच अल्डिहाइड. आता इथं बघा, एनी अल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजन. एनी अल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजन काय देते? सेकंडरी अल्कोहोल. काय देते? काय देते? एनी अल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजन काय देते? एनी अल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजन काय देते? सेकंडरी अल्कोहोल. काय देते? काय देते? सेकंडरी अल्कोहोल. आता त्याला कसं बनवायचं? एनी अल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजन सेकंडरी अल्कोहोल. एनी अल्डिहाइड म्हणजे RC डबल बॉन्ड O इथं काय आहे तर H. एनी अल्डिहाइड आहे हा. इथं H नाही R आहे म्हणजे कोणताही अल्काइल ग्रुप आहे. कोणताही. हा, सो हा एनी अल्डिहाइड झाला. हा, एनी अल्डिहाइड पण फॉर्मल्डिहाइड नाही. पण फॉर्मल्डिहाइड. सो एनी अल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजन R-MgX. मग इथं काय येणार आहे? हा मायनस आणि इथं काय येणार आहे? प्लस. हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, इथं मायनस आणि इथं काय येणार आहे तर प्लस. प्लसला काय जॉईन होणार आहे? प्लसला काय जॉईन होणार आहे? मायनस. मायनसला काय जॉईन होणार आहे? प्लस. प्लसला काय जॉईन होणार आहे? मायनस. मायनसला काय जॉईन होणार आहे? प्लस. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. मग इथं मिळताना काय मिळणार आहे? RCHOMgX. इथं काय येणार आहे तर R डॅश. ह्याला आपण कसला कॉम्प्लेक्स म्हणतो?
कसला कॉम्प्लेक्स म्हणतो? Mg कॉम्प्लेक्स. ह्याला कशाबरोबर ट्रीट करायचं? वॉटर. कसल्या कंडिशनला? ऍसिडिक. वॉटर बरोबर ट्रीट करायचं, पण कसल्या कंडिशनला? ऍसिडिक. सो हा O मायनस आणि Mgx आहे ना, आणि हा H प्लस आहे ना. प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लस. प्लसला प्लस रिप्लेस झाला तर इथं काय मिळणार आहे? RCH. इथं R डॅश आणि इथं काय येणार आहे? OH. प्लस बाहेर काय पडलं? Mgx आणि इथं काय येणार आहे? तर OH. सो ह्या ज्या कार्बनला OH आहे त्याला अजून किती अल्काइल ग्रुप जॉईन आहेत? 2. कसला अल्कोहोल आहे? प्रायमरी अल्कोहोल आहे का सेकंडरी अल्कोहोल आहे? आलं का लक्षात मी काय सांगितलं? एनी अल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड रिएक्शन कसला अल्कोहोल देतात? सेकंडरी अल्कोहोल. काय देतात? सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे. आता सगळ्यात पहिला बेसिक बघूया. ऍसिड अल्डिहाइड घेऊया. CH3CH डबल बॉन्ड O. हा कोण आहे सांगा? हा कोण आहे सांगा? ऍसिड अल्डिहाइड. ह्याला ग्रिग्नार्ड रिएक्शन CH3Mg काय आहे तर X. CH3Mg काय आहे तर X. त्याबरोबर ट्रीट केलं. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथरच्या प्रेझेन्स. हा बॉन्ड इथं काय येणार आहे? शिफ्ट. इथं मायनस आणि इथं काय येणार आहे तर प्लस. हा इथं काय येणार आहे तर मायनस आणि हा Mgx काय आहे तर प्लस. बरं. प्लसला काय जॉईन होत आहे? मायनस. मायनसला काय जॉईन होत आहे? प्लस. सो इथं काय येणार आहे? CH3CH. इथं काय येणार आहे? CH3. इथं काय येणार आहे? OMgX. कोण फॉर्म झाला? येस, Mg कॉम्प्लेक्स. ह्या Mg कॉम्प्लेक्सला कशाबरोबर ट्रीट करतो आपण? वॉटर. कसल्या कंडिशनला? ऍसिडिक कंडिशनला. कसल्या कंडिशनला? म्हणजे इथं काय येणार आहे तर H डॅश काय येणार आहे? OH. इथं प्लस इथं मायनस इन ऍसिडिक कंडिशन. सो हा मायनस हा Mgx काय आहे तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लस. सो इथं काय येणार आहे? CH3 CH3 इथं H आणि इथं काय येणार आहे तर OH प्लस Mgx आणि काय येणार आहे तर OH. ह्याचं नाव काय येणार आहे सांगा? हा कोण आहे सांगा? प्रोपेन डॅश 2 डॅश OL. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड. प्रोपेन डॅश 2 डॅश OL. ह्यालाच आपण काय म्हणतो सांगा? येस, आयसोप्रोपिल अल्कोहोल. काय म्हणतो आपण ह्याला? आयसोप्रोपिल अल्कोहोल. तुम्ही कोणता तरी अल्कोहोल सांगा जे आपण प्रिपेअर करूया. सेकंडरी अल्कोहोल. कोणता तरी सेकंडरी अल्कोहोल सांगा ते आपण प्रिपेअर करूया. सेकंडरी अल्कोहोल सांगा लवकर. लोकांना झोप एवढी आली आहे ना. जरा कमी वरती जायचं राहिलंय झोपायला. सांगा कोणता सेकंडरी अल्कोहोल बनवूया? हे आयसोब्युटिल सेकंडरी नसताय, प्रायमरी असताय. पेंटेन डॅश 3 डॅश OL बनवूया. काय बनवूया? पेंटेन डॅश 3 डॅश OL. युझिंग बघा हा, पेंटेन डॅश 3 डॅश OL बनवा युझिंग इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड.
युझिंग इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड दॅट इज ग्रिग्नार्डचा रिएजंट. तर एक तर फिक्स आहे की इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइडच वापरायला पाहिजे. ठीक आहे, इथं बघा मी काय सांगते ते. पेंटेन-3- ऑइल किती कार्बन असणार आहेत? 1 2 3 4 5. किती कार्बन असणार आहेत? 5. ह्या 5 कार्बनच्या थर्ड पोझिशनला काय तर OH. कोणत्या पोझिशनला OH आहे? थर्ड पोझिशन. हा काय परत CH3, हा CH3, हा CH2, हा CH2, इथं काय आहे तर CH. त्यांनी म्हटलं इथिल मॅग्नेशियम हॅलाइड वापरा म्हणजे कंपल्सरी हा इथाइल ग्रुप ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर असणार आहे. इथला घ्या किंवा इथला घ्या, हा ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर असणार. हा राहिलेला अल्डिहाइड. अल्डिहाइड किती कार्बन येणार आहे मग? अल्डिहाइड किती कार्बन येणार आहे? 3. किती कार्बन येणार आहे भक्ती? 3. 1 2 3. CH डबल बॉन्ड काय येणार आहे? O. समजतंय का कसं केलंय? यस ऑर नो? आलं की लक्षात? नाही आलं. नाही आलं. पेंटेन-3- ऑइल. पेंटेन-3- ऑइल 1 2 3 4 5 थर्ड पोझिशनला OH आहे. त्यांनी म्हटलंय काय वापरा? इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड वापरा म्हणजे ह्या पूर्ण स्ट्रक्चर मधला एक जो ग्रुप आहे तो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे आणि राहिलेला अल्डिहाइड आहे. मग 5 कार्बन मधला 2 कार्बन ग्रिग्नार्ड रिएजंट आहे, राहिलेले 3 कार्बन अल्डिहाइड. आणि 3 कार्बनचा अल्डिहाइड म्हणजे कोण असणार आहे? प्रोपिऑन अल्डिहाइड. सो इथं काय येणार आहे? CH3 CH2 C डबल बॉन्ड O, इथं काय आहे तर H. ह्याला आपण कसला अल्डिहाइड म्हणतो? प्रोपिऑन अल्डिहाइड. या प्रोपिऑन अल्डिहाइडला तुम्ही जेव्हा ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर ट्रीट करणार, ग्रिग्नार्ड रिएजंट कोण पाहिजे? इथाइल मॅग्नेशियम काय पाहिजे तर ब्रोमाइड. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. हे बघा, हा बॉन्ड जर इथं शिफ्ट झाला तर हा मायनस झाला आणि हा काय झाला तर प्लस. हा मायनस आहे आणि MgBr काय आहे तर प्लस. मायनसला कोण जॉईन होणार आहे? प्लस. आणि प्लसला काय जॉईन होणार आहे तर मायनस. आपल्याला मिळताना काय मिळणार आहे? CH3 CH2 C, इथं खाली काय येणार आहे? CH2 आणि काय येणार आहे तर CH3. इथं काय येणार आहे? OMG काय येणार आहे तर Br. आणि इथं काय येणार आहे? H. पण हा कोण आहे बाळांनो? कोण आहे हा? Mg कॉम्प्लेक्स. कोण आहे हा? कोण आहे हा? Mg कॉम्प्लेक्स. ह्याला ट्रीट कशाबरोबर ट्रीट करणार आहे? वॉटर बरोबर. इन व्हॉट कंडिशन? ऍसिडिक कंडिशन. इथं प्लस आहे आणि इथं काय आहे तर मायनस. सो हा O मायनस आहे आणि हा MgBr काय आहे तर प्लस. प्लसला काय रिप्लेस करणार आहे? प्लस. मग काय मिळणार आपल्याला? CH3 CH2 C CH2 CH3. इथं काय येणार आहे? OH ना? हा बघा, हा MgBr आहे ना? OH आणि इथं काय येणार आहे? CH. फक्त असं लिहिलंय झिगझॅग. पण आहे कोणते? पेंटेन-3- ऑइल. पेंटेन-3- ऑइल. परत राहिलं काय? MgBr आणि इथं काय येणार आहे तर OH. हे बघा, हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन, हा फोर्थ कार्बन, हा फिफ्थ. इथं काय येणार आहे? पेंटेन-3- ऑइल. तू कसं 3 रजा? हा 3 म्हटलं ना, मला 2 ऐकवलं. समजतंय? येस ऑर नो? येस ऑर नो? तुम्ही असंच काय बनवायचंय? पेंटेन-2- ऑइल बनवायचं. काय बनवायचंय? पेंटेन-2- ऑइल. लिहून घ्या. लिहायला स्टार्ट करा. हेडिंग टाका, थर्ड प्रिपरेशन मेथड फ्रॉम कार्बोनिल कंपाउंड्स.